नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आमच्या कॉलनीमधल्या हनुमान मंदिरामध्ये जेवण होतं, म्हणजेच भंडारा होता. त्यामुळे आम्ही घरी फक्त नाश्ता करणार होतो. मग नाश्त्यामध्ये मी पोहे बनवायचं ठरवलं. पण मम्मी म्हणली की तू जर पोहे बनवणार असशील तर त्यामध्ये टोमॅटो टाक, कारण मला टोमॅटोवाले पोहे खूप जास्त आवडतात. मी म्हणलं ओके मम्मी. मग मी छानसं टोमॅटो टाकून असे पोहे बनवायला स्टार्ट केलं. आणि खरंच मला वाटलं नव्हतं टोमॅटो टाकून पोहे इतके टेस्टी लागत असतील. पण एकदा नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा. टोमॅटो टाकून पोहे खरंच खूपच टेस्टी लागले. आणि मी आता यानंतर हमेशा टोमॅटो टाकूनच पोहे बनवणार आहे. आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे पोहे बनवून पहा. आणि कसे वाटतात तुम्हाला असं टोमॅटो टाकून बनवलेले पोहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला हे पोहे आवडले असतील तर खरंच कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमचे पोहे छान लागलेत, म्हणजे मला कळायला पाहिजे की माझ्या मम्मीची रेसिपी चांगली आहे. सो यामध्ये आपण मीठ टाकलं आणि मीठ नंतर थोडीशी हळद टाकायचे. मसाला वगैरे नाही वापरलेला आहे. तर फ्रेंड्स, एक गोष्ट सांगायची आहे. सध्या माझे एक्झाम्स चालू असल्यामुळे मी किचनचे व्हिडिओज थोडे कमी टाकत आहे, म्हणजेच डेली व्हिडिओज अपलोड करत नाही आहे. पण आपले सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत फ्रेंड्स. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे मला. इतके दिवस तुम्ही इतकं सपोर्ट केला, छान छान कमेंट्स केलात, मला खूप छान वाटलं. पण आजकाल ना सबस्क्रायबर वाढतं ना आपल्या यूट्यूब चॅनलला व्ह्यूज येतं. असं का होतं? मी आहे एक मिडल क्लास फॅमिलीमधली मुलगी आणि मला कुकिंग करायला खूप आवडतं. त्यामुळे मी हा यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. आणि आर्थिक परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे मी यूट्यूबपासून अर्निंग करायचा विचार केला आहे. कारण माझे पॅरेंट्स मला बाहेर कामाला जाऊ देत नाहीत. त्यामुळे मी विचार केले की घरामध्ये आपण यूट्यूबपासून काहीतरी करायचं. इतके दिवस तुम्ही इतकं छान सपोर्ट केलात आणि आजकाल असं होते की बिलकुल बी सबस्क्रायबर कमी होत आहेत पण वाढत नाहीत. असं का होतं? मी काय चुकीचं नाही दाखवते. प्लीज फ्रेंड्स, असं करू नका. मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे मला. सो प्लीज सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि आजचे पोहे कसे वाटलेत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. तर फायनली मी आणि मम्मी छानसा असा पोहेचा स्वाद घेणार आहोत. आणि त्यानंतर दुपारी आम्ही मंदिरात जाणार आहोत भंडारा खायला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.